नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकार करायला शिकणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. एकदम सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आज गुणाकार करायला शिकवणार आहे. चला तर मग पहिलं गणित पाहूया. आता बघा, गुणाकार करताना पहिल्यांदा तुम्हाला पाढेपाठ असणं महत्त्वाचं आहे आणि जो खालच्या साईडचा जो खाल्ल्या लाईनमधला जो असतो उजव्या साईडचा अंक त्या अंकाचा म्हणजे इथं 2चा पाढा तुम्हाला पाठ आहे का? तर आता बघा या 2ने या सर्वांना गुणायचं. म्हणजे काय करायचं, इथं वरील जेवढ्या संख्या दिल्या आहेत, आता 2 गुणिले 0, 2चा पाढा 0 पर्यंत म्हणलं तर 2 गुणिले 0 0 होतं. आता 2चा पाढा 4 पर्यंत म्हणायचा आहे. बेक बेक बे बे 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8, तर 8 खाली लिहायचं आहे. असं करायचं आहे. 2चा पाढा 5 पर्यंत म्हणायचा आहे. 2 बेक बे बे 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8 बे पंचे 10. आता बघा 2 अंकी संख्या मिळाली. आता 0 खाली लिहायचं. आपण नेहमी आपली उजव्या साईडची संख्या जी असते ते आपण खाली घेत असतो आणि डाव्या साईडचा आपला असतो हातचा. तो हातचा वरी द्यायचा आहे 1 आणि 2चा पाढा 2 पर्यंत म्हणायचा आहे. बेक बे बे दुने 4 आणि ह्या 4 मध्ये आता हे 1 मिसळायचं आहे. म्हणजे किती आलं 5. आता पुढं जेव्हा आपण ह्या 3ने या सर्वांना गुणायला जातो त्या अगोदर आपण एक 0 अगोदर घेत असतो आणि मग त्याचा गुणाकार आपण गुणाकार 3चा सुरू करत असतो. आता 3ने 0ला गुणा, 3ने 0ला कुठल्याही संख्येनं गुणलं तर 0च येतं. आता 3ने 4ला गुणा, 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12. आता 2 अंकी संख्या आली. 12ला 2, हातचा आला 1. बघा इथं हातचा बरोबर द्यायचा आहे. खाली इथं लिहिलं म्हणून पुढच्या संख्येवर द्यायचं नाही, कारण ह्या शून्यामुळे हे 2 पुढं आलेलं असतं. त्यामुळं हातचा इथं आता हा हातचा 3 आणि 4चा गुणाकार केल्यामुळं आलाय म्हणून ह्या 5च्या डोक्यावर येईल. हातचा ध्यान करून लक्ष देऊन द्यायचा आहे. आता 3चा पाढा 5 त्रिक 5 पर्यंत म्हणायचा आहे. बघा 5चा 3 पर्यंत म्हणा किंवा 3चा 5 पर्यंत तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं म्हणा. 5चा पण 3 पर्यंत म्हणलं तर 15च येतं आणि 3चा पण 15च येतं. असं कुठलाही ह्याचा इथपर्यंत म्हणा याचा इथपर्यंत म्हणा सेमच अंक येत असतो नेहमी. 5 त्रिक 15, 15 आणि हे 1 16, 16ला 6, हातचे आले 1. आता 3चा पाढा 2 पर्यंत म्हणा. 3 1 3 2 6 आणि 1 हातचा 7. आता 4 राहिलं. आता बघा जसं जसं पुढं संख्या वाढत जाते तसं तसं आपण शून्य वाढवत जायचे. म्हणजे आता इथं 1 दिलं होतं, 1 शून्य घेतलं होतं, आता इथं 2 शून्य घ्यायचे. आणखीन एक पुढं संख्या असती तर आपण त्याचा गुणाकार करताना इथं 3 शून्य घेतले असते. असं करायचं आहे. आता 4ने 0ला गुणलं 0 आलं. आता 4ने 4ला गुणलं 4 चौक 16, 16ला 6, हातचे आले 1. आता 4ने 5ला गुणलं 4 पंचे 20 आणि हातचे 1 21. आता बघा 21 दोन अंकी संख्या मिळाली. इकडच्या साईडला आपला खाली घ्यायचा असतो आणि हा जो असतो तो आपला हातचा असतो. तर आता 4ने 2ला गुणायचं. 4 1 4 4 दोन्ही 8 आणि 1 हातचे सॉरी 2 हातचे 9 10. आता या सगळ्याची आपल्याला बेरीज करायची आहे. 0ला 0 0, 8 अधिक 0 अधिक 0 8, 0 अधिक 2 अधिक 0 2, 5 अधिक 6 अधिक 6, 6 आणि 6 12 आणि 5 12, 13 14 15 16 17, 17ला 7, हातचा आला 1. 7 अधिक 1 8 अधिक 1 9, 0ला 0 1ला 1. बघा आपला गुणाकार आलेला आहे. इथं आपलं उत्तर आलेलं आहे 10,97,280. पुढं 5चा पाढा 5 पर्यंत म्हणा. 5 5 25, 25ला 5, हातचे आले 2, 5 चौक 20 आणि 2 22, 22ला 2, हातचे आले 2. 5 9 45, 46 47, 47ला 7, हातचे आले 4, 5 8 40 अधिक 4 44. आता आपलं 0 घ्यायचं आहे अगोदर. आता गुणाकार चालू करायचा आहे. 4 पंचे 20, 20ला 0, हातचे आले 2, 4 चौक 16, 15 16 17 18, हातचे 16 मध्ये 2 मिसळ, हातचे 18 आलं. 18ला 8, हातचे आले 1. 4 गुणिले 9 करायचं आहे किंवा 9 गुणिले 4, 9 1 9 2 18 9 3 27, 9 चौक 36 आणि 36 अधिक 1 37, 37ला 7, हातचे आले 3. आता 8चा पाढा 4 पर्यंत लवकर म्हणू आपण. लवकर होतं म्हणून 8चा 4 पर्यंत म्हणू. 8 1 8 2 16 8 3 24, 8 चौक 32 आणि 3 33 34 35. आता 2 शून्य घ्यायचे आहेत आणि 7चा पाढा म्हणायचा आहे. 7 किंवा 5चा म्हणा कुठलाही म्हणा. 5 7 35, 35ला 5, हातचे आले 3. कुठे येतं हातचा? इथे येतो, कारण ह्या दोघाचा गुणाकार झालाय मग इथं हातचा येणार. 3 हातचा आला. 7 1 7 7 2 14 17 21, 7 चौक 28, 29 30 31, 31ला हातचा 3 आणि खाली आलं 1. आता 7चा पाढा 9 पर्यंत म्हणा किंवा 7 7 49 7 8 56, 7 9
63 63 आणि 3 63 64 65 66 66ला 6 हातचे आले 6. आता 7चा पाडा 8 पर्यंत म्हणा. 7 7 49 7 8 56 57 58 59 60 61 62. 5 अधिक 0 अधिक 0 5 बेरीज करायची इथं. 2 अधिक 0 अधिक 2 2 अधिक 0 अधिक 0 2 7 अधिक 8 8 9 10 11 12 13 14 15 15 आलं आणि 15 अधिक 5 20 0ला 0 0 20ला 0 हाचे आले 2 2 अधिक 1 3 3 अधिक 7 10 10 अधिक 4 14 14ला 4 हाचा आला 1 6 अधिक 1 7 7 अधिक 5 12 12 अधिक 4 16 16ला 6 हाच्या आले 1 2 अधिक 1 3 3 आणि 3 6 6ला 6. आपला गुणाकार किती आलेला आहे बघा. 66,64,025. पुढचं गणित पहा. 9चा पाडा 3 पर्यंत. 9 1 9 2 18 9 त्रिक 27 27ला 7 हातचे आले 2. आता हातचा आपण मनात ठेवायला शिकू. हातचा किती आला आहे 2. 9चा पाडा 6 पर्यंत. 6 36 6 42 6 48 9 54 54 आणि 2 55 56 56ला 6 हातचे आले 5. 9 1 9 2 18 9 30 27 9 चौक 36 आणि हातचे 5 36 आणि 5 41 41ला 1 हातचे आले 4 8 8 64 8 9 72. इथं आपलं थोडं चुकलंय. 6 चौक 24 होतं आणि 25 26 27 28 29 हातचे 5 मिसळल्यावर 29 येतं. हातचा आला 3. आता 9चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा आहे. 9 8 72 73 73 74 75. पुढे 1 0 घ्यायचा आहे. 6 6 12 6 18 18ला 8 हातचे आले 1 6 6 36 37 37ला 7 हातचे आले 3 6 1 6 6 12 6 18 6 चौक 24 25 26 27 27ला 7 हातचे आले 2 6 6 36 6 49 6 8 48 49 50. पुढं 2 0 वाढवायचे आहेत. 3 1 3 3 2 6 6 1 6 6 2 12 12ला 2 हातचा आला 1 4 1 4 4 2 8 आणि 1 9 8 1 8 8 2 16. बेरीज करायची आहे. 7 अधिक 0 अधिक 0 7 6 अधिक 8 8 9 10 11 12 13 14 14ला 4 हातचा आला 1 6 अधिक 1 7 7 1 7 7 2 14 14 अधिक 9 23 23ला 3 हातचे आले 2 वेगवेगळे 2 4 आणि 7 11 11 आणि 5 16 16ला 6 हातचे आले 1 9 अधिक 1 10 अधिक 7 17 17ला 7 हातचा आला 1 6 अधिक 1 7 अधिक 5 8 9 10 11 12 12ला 2 हातचा आला 1 1 अधिक 1 2. हा आपला आलेला आहे गुणाकार 22,76,347. पुढचं गणित 2 ने 6 ला गुणा 6 6 6 2 12 12ला 2 हातचा आला 1 4 1 4 4 2 8 अधिक 1 9 6 6 6 2 12 2 हातचा आला 1 4 4 4 2 हां 5 1 5 5 2 10 10ला 0 हातचा आला 1 8 1 8 8 2 16 अधिक 1 17 1 0 घ्या. 6 6 36 6 42 42ला 2 हातचे आले 4 7 1 7 7 2 14 7 1 21 7 चौक 28 29 30 31 32 32ला 2 हातचे आले 3 7 1 7 5 35 36 37 38 38ला 8 हातचे आले 3 7 1 7 7 2 7 7 49 7 8 56 57 58 59. 2 0 घ्या. 6 1 6 2 12 6 18 18ला 8 हातचा आला 1 4 1 4 4 2 8 4 3 12 13 13ला 3 हातचा आला 1 5 1 5 5 2 10 5 3 15 आणि 1 16 16ला 6 हातचा आला 1 8 1 8 8 2 16 3 24 आणि 1 25. बेरीज करायची आहे. 2 अधिक 0 अधिक 0 2 9 अधिक 2 11 11ला 1 हातचा आला 1 8 अधिक 1 9 10 11 11ला 1 हातचा आला 1 3 3 अधिक 1 4 4 अधिक 8 12 12 अधिक 7 19 19ला 9 हातचे आले 1 6 अधिक 1 6 अधिक 1 7 7 अधिक 9
7 8 9 10 11 12 13 14 15 16 अधिक 1 17 17ला 7 हाचा आला 1 5 अधिक 1 6 6 अधिक 5 11 11ला 1 हाचा आला 1 2 अधिक 2 अधिक 1 3 31,79,112 आपला गुणाकार आलेला आहे. 3 1 3 3 चा पाडा 9 पर्यंत किंवा 9 चा पाडा 3 पर्यंत. 9 1 9 9 2 18 9 3 27 27ला 7 हाचे आले 2 4 1 4 4 2 8 त्रिकोण 12 13 14 14ला 4 हाचा आला 1 8 1 8 2 16 8 24 आणि 1 25 1 0 घ्या 6 1 6 6 6 36 6 49 6 8 48 6 9 54 54ला 4 हातच्या आले 5 6 चौक 24 25 26 27 28 29 29ला 9 हातच्या आले 2 8 1 8 2 16 8 24 8 32 8 45 8 सांग 48 49 50 0 वाढवा 2 आता 1 ने सगळ्याला गुणलं 1 1 1 1 9 9 1 4 4 1 8 8 3 अधिक 0 3 7 8 9 10 11 12 13 13ला 3 हाचा आला 1 1 आणि 1 2 2 अधिक 4 6 6 आणि 4 10 10ला 0 हाचा आला 1 9 अधिक 1 10 10 9 19 आणि 19 आणि 5 24 24ला 4 हाचे आले 2 4 5 6 7 8 8 अधिक 5 8 9 10 11 12 13 हा आलेला आहे आपला गुणाकार 13,84,033. तर बघा आपण 5 गुणाकाराची गणितं सोडवलेली आहेत आणि हे जे एक गुणाकाराचं गणित आहे ते तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः गणित सोडवून पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला गणित समजत नाही, तुमच्या डोक्यात बसत नाही. त्यामुळं हे एक उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचं आहे आणि मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि काही अडचण असेल, काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये विचारायचे आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.